हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण मेकॅनिकल डिझायनिंग ऑफ ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन याच्याबद्दल डिस्कस करूया। मग जर आपण याच्यामध्ये विचार केला तर जी काय ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन आहे ती काय तर जे काही या ठिकाणी एक्सटर्नल फिजिकल कंडिशन असतील, एक्सटर्नल जे काही पॅरामीटर असतील, फॉर एक्झाम्पल वेदर असेल, या वेदरशी त्याचा काय तर डायरेक्टली या ठिकाणी कॉन्टॅक्ट आहे। म्हणजे वेदर कंडिशन असतील त्याचबरोबर काही एक्सटर्नल इंटरफरन्स असतील याचा इम्पॅक्ट हा डायरेक्ट कुठे आहे तर डायरेक्टली ट्रान्समिशन लाईन वरती आहे। This asks for the use of the adequate mechanical safety factors in order to ensure the continuity of the line operation. म्हणजे जर ट्रान्समिशन लाईनच्या केसमध्ये ओव्हरहेड लाईनचा जर वेदरशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट असेल, डायरेक्टली इंटरफेरन्स होत असेल तर या केसमध्ये आपल्याला ग्रेटर मेकॅनिकल ॲडिक्वेट सेफ्टी पाहिजे, जेणेकरून आपल्याला सप्लायची कंटिन्यू करायला तर चालू राहील। Typically, the strength of the line need to be such so it can withstand the worst probable weather condition. म्हणजे आपली जी काही लाईन आहे त्या लाईनची जी काही ठिकाणची मेकॅनिकल स्ट्रेंथ असेल त्या ठिकाणी अशा पद्धतीने असायला पाहिजे की तिनं जी काही वर्स्ट प्रोबॅबल वेदर कंडिशन असेल, म्हणजे काय सर्वात बेकार कंडिशन असेल वेदरची, त्याला काय केलं पाहिजे ना विस्टँड केलं पाहिजे। आणि अशा पद्धतीची आपण ट्रान्समिशन काय केली पाहिजे तर बनवली पाहिजे, कन्स्ट्रक्ट केली पाहिजे। त्याचं कन्स्ट्रक्शन इतकं या ठिकाणी स्ट्रॉंग असायला पाहिजे, त्याची स्ट्रेंथ त्या पद्धतीने असायला पाहिजे। म्हणजे आपण जनरली काय करतो तर वर्स्ट केस अँडचा विचार करतो, म्हणजे सर्वात बेकार सिच्युएशन कोणती येऊ शकते याचा आपण काय करतो या ठिकाणी विचार करतो आणि या पद्धतीने या लाईनचा आपण काय करतो बघा डिझायनिंग करतो। आता ओव्हरहेड लाईन मध्ये आपण मेन कंपोनेंटचा विचार केला तर याच्यामध्ये काय असेल बघा, याच्यामध्ये इन्सुलेटर असतील, त्यानंतर क्लॅम्प्स असतील, कंडक्टर असतील, लाइटनिंग अरेस्टर असतील, क्रॉस आर्म असतील, गाइज अँड स्टेज असतील, वे गार्ड्स असतील आणि सपोर्ट असतील, हे काय तर ठिकाणी वेरियस त्याच्यामध्ये असणारे काय तर कंपोनेंट्स आहेत। And overhead line may be used to transfer or distribute electrical power. The proper overhead line operation depends to a big extent upon its mechanical design to depend on. While the construction and overhead line, it has to be verified that the mechanical strength is such so as to provide the against the most probable weather condition. म्हणजे या ठिकाणी वेदर कंडिशन त्याला वेस्टर्न केलं पाहिजे, त्याला सस्टेन केलं पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला डिझाइन करायचं आहे कोणाच्या केसमध्ये तर ओव्हरहेड लाईनच्या केसमध्ये। टिपिकली द मेन एलिमेंट्स कोणते त्याच्यामध्ये तर फर्स्ट आहे कंडक्टर, काय करायला पॉवरला कॅरी करण्याचा प्रयत्न करेल फ्रॉम द सेंडिंग एंड टू द रिसिव्हिंग एंड। सेकंड आहे आपल्याकडे सपोर्ट, विच मे बी काय असतील तर पोल असतील और टावर असतील, दे कीप द कंडक्टर ॲट अप्रोप्रिएट लेवल अबोव द अर्थ। म्हणजे टावरचं काम काय आहे तर कंडक्टरला अर्थ पासून काही डिस्टन्स ठेवण्याचं काम आहे त्या टावरचं। इन्सुलेटर काय करतील दॅट आर कनेक्टेड टू द सपोर्ट अँड इन्सुलेट द कंडक्टर फ्रॉम द अर्थ। कंडक्टरला अर्थ पासून इन्सुलेट काम करतील तर काही इन्सुलेटर करतील। क्रॉस आर्म्स काय तर विच गिव्ह द सपोर्ट टू द कोणाला इन्सुलेटरला, म्हणजे इन्सुलेटर कोणावरती असतात तर क्रॉस आर्म वरती असतात, क्रॉस आर्म कोणावरती असतो तर काही टावर वरती असतो। Guys and stays, these are employed to resist the lateral forces at the termination or angle poles by fastening the braces or cable to the poles. म्हणजे काय आपल्याला काय करायचं पोलला सपोर्ट करायचा, आपण काय करतो तर स्टेज वायर यूज करतो। लाइटनिंग अरेस्टर काय करेल तर जे काही ट्रान्झिएंट व्होल्टेज आहेत किंवा जे काही ट्रॅव्हलिंग वेव्हज आहेत और हाय व्होल्टेज जे काही सर्जेस आहेत याला काय करेल हा तर ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न करेल, यापासून लाईनला काय करेल तर प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करेल, यांना डिस्चार्ज करण्याचा प्रयत्न करेल कोण तर ठिकाणी लाइटनिंग अरेस्टर असेल। त्यानंतर आपल्याकडे फ्युजेस अँड आयसोलेटिंग सिस्टम काय करतील तर इट आयसोलेट डिफरंट पार्ट्स ऑफ द सिस्टम, पॉवर सिस्टमच्या डिफरंट पार्ट आयसोलेट करण्याचा प्रयत्न करेल। त्यानंतर आहे अर्थ वायर, अर्थ वायर काय करेल तर जी काही ट्रान्समिशन लाईन आहे तिला काय करेल तर लाइटनिंग स्ट्रोक पासून वाचवण्याचा प्रयत्न करेल। अर्थ वायर ही काय असते तर ऑन द टॉप ऑफ द टावर, टावर वरती सर्वात हायेस्ट वायर कोणती असते तर काही अर्थ वायर असते। इट प्रोटेक्ट्स द लाईन अगेन्स्ट द लाइटनिंग। आता वी गार्ड्स काय आहे टू इन्श्योर द पब्लिक सेफ्टी, दीज आर प्रोव्हाइडेड बिलो द बेअर ओव्हरहेड लाईन अलॉंग द स्ट्रीट। म्हणजे वी गार्ड्स काय आहेत बघा, आपल्याला पब्लिक सेफ्टी या ठिकाणी पाहिजे, जे काही बेअर ओव्हरहेड लाईन आहेत, फॉर एक्झाम्पल बेअर म्हणजे काय तर या ठिकाणी असतील कोणते तर ओपन कंडक्टर असतील, या ओपन कंडक्टरच्या खाली आपण काय लावायचे तर ठिकाणी वी गार्ड्स लावायचे, जर ठिकाणी पब्लिक सेफ्टी या ठिकाणी राहिला म्हणजे बेअर कंडक्टर हा ठिकाणी जर काही ब्रेकडाऊन झाला तर ठिकाणी तो पब्लिक सेफ्टीला किंवा पब्लिकला हार्मफुल इफेक्ट करणार नाहीये। त्यानंतर आहेत कोणते गार्ड वायर, the guard wire are provided above or below the transmission line while the crossing the communication line and are solidly connected to the earth. म्हणजे गार्ड वायर कुठे असतात तर ज्या ठिकाणी
ट्रान्समिशन लाईन ही कम्युनिकेशन लाईनला क्रॉस करते त्या केसमध्ये अबो अँड बिलो द ट्रान्समिशन काय असतात, गार्ड वायर असतात. आता मिसलेनियस कंपाऊंड मध्ये कोणते आता तर फेज प्लेट असेल, त्यानंतर बर्ड गार्ड्स असतील, त्यानंतर डेंजर प्लेट असतील, त्यानंतर बार्बड वायर असतील, व्हायब्रेशन डॅम्पर त्याला आपण स्टॉप ब्रिज डॅम्पर असं म्हणतो, टॉप हॅम्पर्स, त्यानंतर बीड्स फॉर जम्पर्स हे काय असेल तर अगेन मिसलेनियस कंपाऊंड असतील. या ठिकाणी द फेज प्लेट हा पॅरामीटर काय किंवा कंपाऊंड काय गिव्ह द इन्फॉर्मेशन अबाउट द व्हेरियस फेजेस युज्ड याच्यामध्ये किती फेज आपण यूज केले सांगेल कोण तर फेज प्लेट. द बार्बड वायर, आता ही जी काय बार्बड वायर असते, बार्बड वायर म्हणजे काय असते इज बाउंडेड टू अ पोल ऍट अ हाईट ऑफ 2.5 मीटर इन ऑर्डर टू प्रिव्हेंट द क्लाइम्बिंग ऑफ अनऑथोराइज्ड पर्सन. म्हणजे काय बार्बड वायर ती काय असते बघा, ग्राउंड पासून 2.5 मीटर या हाईट वर ठेवलेले असते जेणेकरून त्या पोलवरती कोणत्याही अनऑथोराइज्ड पर्सन एकाने चढू नये, क्लाइम्ब करू नये, हा काय असतो याचा पर्पज असतो. हायवर द डेंजर प्लेट्स आर ऑल्सो प्रोव्हाइडेड द हाईट ऑफ 2.5 मीटर फ्रॉम द ग्राउंड वायर. या ठिकाणी डेंजर प्लेट ज्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं असतं की या ठिकाणी धोका आहे, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी व्होल्टेजची लेवल मेन्शन केली असते कुठं तर डेंजर प्लेट वरती. The overall operation continuity depends upon the judicious selection of the above elements. Hence, it is beneficial to have the detailed discussion on the DIM. आता या ठिकाणी जे काय ओव्हरहेड पॅरामीटर आहेत याची काय कंटिन्युटी आहे सप्लायची ती डिपेंड आहे कोणावरती तर हे जे काय आपण सर्व पॅरामीटर पाहिले, सर्व कॉम्पोनंट पाहिले याच्या ज्युडिशियस सिलेक्शन वरती डिपेंड आहे. म्हणजे आपण काय करतो जजमेंट देण्याचा प्रयत्न करतो की हे असं असेल तर ते असं होईल, हे असं असेल तर हे असं झालं असेल. म्हणजे या ठिकाणी आपण काय करतो का याचा ओव्हरऑल स्टडी करण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून सप्लायची कंटिन्युटी राहिली पाहिजे, जेणेकरून सप्लायची रिलायबिलिटी चांगली असली पाहिजे. मग जर आपण याच्यामधला पॅरामीटर पहिला लाईन सपोर्ट, आता लाईन सपोर्ट असतील, त्यानंतर इन्सुलेटर असतील, त्यानंतर कंडक्टर असतील, त्यानंतर क्रॉस आर्म असतील, हे काय त्याचे वेरियस कंपाऊंड्स आहेत. मग याच्यापैकी फर्स्ट आहे कोणता तर लाईन सपोर्ट. द सपोर्टिंग स्ट्रक्चर ऑफ ओव्हरहेड लाईन कंडक्टर आर डिफरंट पोल्स असतील आणि टावर असतील, यांना आपण काय म्हणतो तर लाईन सपोर्ट असं म्हणतो. टिपिकली ऑल द लाईन सपोर्ट शुड हॅव फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक. मग याच्यामध्ये महत्वाचा पॅरामीटर काय तर सर्वात जास्त मेन इम्पॉर्टंट पॅरामीटर कोणता आहे त्याचं वेट कसं पाहिजे कमी पाहिजे आणि मेकॅनिकल स्ट्रेंथ कशी पाहिजे तर जास्त पाहिजे, त्याची कॉस्ट कशी पाहिजे तर कॉस्ट ही कमी पाहिजे, त्याचा स्पॅन कसा पाहिजे तर स्पॅन हा त्याचा आपण लॉंगर यूज करायला पाहिजे, लॉंगर करू शकता आला पाहिजे, त्याची लाईफ कशी पाहिजे तर लाईफ त्याची कशी पाहिजे कारण हायर पाहिजे, त्याचं करोजन काही झालं नाही पाहिजे, तो जमिनीच्या खाली ठेवला तर त्याचा रोड झाला नाही पाहिजे, त्याला वाळवी लागली नाही पाहिजे, हे त्याचे काहीतरी अकडे इम्पॉर्टंट पॅरामीटर आहेत. अगेन त्याचे जी काय मेकॅनिकल स्ट्रेंथ आहे ती कशी पाहिजे तर हाय पाहिजे. या सर्व पॅरामीटर्स आपण काय करतो याच्यामध्ये विचार करतो. म्हणजे लाईट इन वेट आहे विदाउट लॉस ऑफ मेकॅनिकल स्ट्रेंथ, हाय मेकॅनिकल स्ट्रेंथ, लॉंगर स्पॅन पाहिजे, लॉंगर लाईफ स्पॅन पाहिजे, इझी टू कंडक्टर असिलिबिलिटी फॉर द मेंटेनन्स म्हणजे इझी पाहिजे, चीप इन कॉस्ट अँड इकॉनॉमिक टू सर्व्हिस पाहिजे, गुड लुकिंग पाहिजे आणि लो मेंटेनन्स कॉस्ट पाहिजे. हे काय त्याचे व्हेरियस कॅरेक्टरिस्टिक आहेत. द लाईन सपोर्ट फॉर युज्ड फॉर द इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्सफर डिस्ट्रीब्युशन आर ऑफ डिफरंट टाइप. याच्यामध्ये कोणते येतात फॉर एक्झाम्पल वुडन असेल, स्टील असेल, आरसीसी असेल अँड लॅटाइस स्टील टावर असतील. हे काय करतो आपण तर लाईन सपोर्ट या ठिकाणी यूज करण्याचा प्रयत्न करतो. द सिलेक्शन ऑफ द सपोर्टिंग स्ट्रक्चर फॉर अ स्पेसिफिक केस इज डिपेंडंट अपॉन द लाईनचा स्पॅन असेल, त्यानंतर क्रॉस सेक्शन एरिया असेल, लाईन व्होल्टेज असेल, कॉस्ट असेल आणि लोकल सर्कमस्टन्सेस असतील किंवा लोकल कंडिशन असतील. म्हणजे जो काही ठिकाणी सपोर्टिंग स्ट्रक्चर आपण सिलेक्ट करणार आहे याचा जे काही स्पेसिफिक केस आहे किंवा जे काही डिझायनिंग आहे ते डिपेंड आहे कुणावरती तर या ठिकाणी लाईनचा स्पॅन असेल, त्यानंतर लाईनचं व्होल्टेजची लेवल असेल, त्याचा क्रॉस सेक्शन एरिया असेल त्या मटेरियलचा किंवा पोलचा आणि त्याची कॉस्ट त्याचबरोबर लोकल कंडिशन याच्यावरती काय तर याचा डिपेंडंट आहे. या क्वेश्चनमध्ये महत्वाचे आहे तर लक्षात ठेवावे लागतात. आता टाइप्स ऑफ लाईन सपोर्ट मध्ये आपण पाहिले कोणत्या आता वुडन आहे, स्टील आहे, आरसीसी आहे, लॅटाइस स्टील टावर आहे. हा झाला आपल्याकडे वुडनचा पोल. सेकंड नंबर आपल्याकडे आहे स्टीलचा पोल, थर्ड नंबर आहे आपल्याकडे आरसीसी पोल आणि फोर्थ नंबर आहे आपल्याकडे कोणता तर स्टीलचा लॅटाइस स्टीलचा टावर आहे. हा टावर आहे स्टीलचा आणि हा स्टीलचा काय तर पोल आहे. आपण काय करतो तर अशा पद्धतीचे जे काही डिफरंट टाइपचे पोल आहेत या डिफरंट टाइपच्या लाईन सपोर्टचा प्रकार विचार करण्याचा प्रयत्न करतो. याच्यापैकी फर्स्ट आपल्याकडे आहे वुडन पोल. वुडन पोल म्हणजे काय तर या ठिकाणी जे काही ट्रान्समिशन आपण करणार आहोत, फॉर एक्झाम्पल आपण डिस्ट्रीब्युशन केसचा उपयोग करूया, ट्रान्समिशनच्या केस आपण काय करूया स्टीलचे टावरचा यूज करूया. जर डिस्ट्रीब्युशन असेल तर त्या केस आपण काय करतो वुडनच्या पोलचा एका यूज करतो. याचा उपयोग जनरल हा कुठं असतो तर इन केस ऑफ द रुरल एरियाचा. याची जी काही स्पॅन किती असतो तर याचा स्पॅन हा जनरली 50 मीटर पर्यंत असतो. किती 50 मीटर पर्यंत. म्हणजे वुडन पोलचा जो काही स्पॅन आहे ते स्पॅनची लेंथ जी काय आहे ती किती असते बघा तर अप टू 50 मीटर.
आता स्पॅन लेंथ म्हणजे काय असते तर दोन पोल म्हणा किंवा दोन टावर म्हणा यांच्यामध्ये असणारा डिस्टन्स त्याला आपण काय म्हणतो तर स्पॅन लेंथ असं म्हणतो किंवा त्याला आपण सिम्पली स्पॅन असं म्हणतो. म्हणजे जो काही स्पॅन आहे तो स्पॅन वुडन पोलच्या केसमध्ये काय असतो मिनिमम असतो. जनरली जो काही वुडन पोल आहे तो वुडन पोल हा सीझन्ड वुड पासून बनला असतो त्याचा आपण काय म्हणतो तर साल ऑर चीर असं म्हणतो. अँड आर सुटेबल फॉर द लाईन्स ऑफ द मॉडरेट क्रॉस सेक्शन एरिया अँड आर रिलेटिव्हली शॉर्टर स्पॅन आहे तर कुठपर्यंत 50 मीटर पर्यंत ही लक्षात ठेवायच्या. सच सपोर्ट्स आर हा कसा आहे तर चीप आहे त्याचबरोबर इझिली अवेलेबल आहे. प्रोव्हाइड इन्सुलेटिंग प्रॉपर्टीज देअरफॉर आर द वाइडली यूज्ड फॉर द डिस्ट्रीब्युशन पर्पज इन अ रुरल एरियाज ऍज अन इकॉनॉमिक प्रपोजिशन. म्हणजे याचा उपयोग आपण जनरल कुठं करतो तर डिस्ट्रीब्युशन पर्पजसाठी करतो आणि तोही कुठं तर इन केस ऑफ द रुरल एरियाज मध्ये म्हणजे कुठं तर ग्रामीण भागामध्ये करतो. डबल पोल अरेंजमेंट ऑफ ए टाइप असेल और एस टाइप असेल आर टिपिकली यूज्ड टू ऑब्टेन अ बिगर ट्रान्सफर स्ट्रेंथ दॅन कुड बी इकॉनॉमिकली प्रोव्हाइडेड बाय द मीन्स ऑफ द सिंगल पोल. म्हणजे वुडन पोल मध्ये आपण सिंगल पोल स्ट्रक्चर पाहतो, ए टाइपचं स्ट्रक्चर पाहतो आणि एस टाइपचं स्ट्रक्चर पाहतो. जर आपण सिंगल पोल पेक्षा जर आपण डबल पोल एका यूज केलं त्याच्यामध्ये मग ए टाइप असेल किंवा एस टाइप असेल तर त्या ठिकाणी काय होते आपल्याला जो काही ट्रान्सवर्स स्ट्रेंथ आहे ती काय होते आणि वाढण्याचा प्रयत्न करते. ट्रान्सफर काय होते वाढते. म्हणजे फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये जर आपण ए टाइप आणि एस टाइप पाहिले फॉर एक्झाम्पल हा सिंगल पोल आहे हा काय तर याचा स्ट्रक्चर कसा तर ए टाइप आहे हा कसा तर एस टाइप आहे. या ठिकाणी हा कसा ए टाइप वुडन पोल आहे या ठिकाणी हा काय तर एस टाइप वुडन पोल आहे. हा सिंगल पोल यूज करण्याच्या ऐवजी आपण काय करतो बघा तर ए टाइपचं स्ट्रक्चर म्हणजे डबल पोल याच्यामध्ये कोणता हा एक पोल आणि हा काय तर डबल पोल आहे हा एक पोल आणि हा एक पोल. म्हणजे आपण काय करतो एक सिंगल पोल यूज करण्याच्या ऐवजी आपण काय करतो डबल पोल यूज करतो जेणेकरून या ठिकाणी आपल्याला हाय फोर्सेस किंवा हाय ट्रान्सफर स्ट्रेंथ भेटला आपला स्ट्रेंथ कशाला जास्त असेल याचा आपण काय करतो आणि विचार करण्याचा प्रयत्न करतो आणि करतो. द मेन डिसएडव्हान्टेजेस ऑफ द वुडन सपोर्ट्स आर. आता वुडन सपोर्ट कुठे असतात बिलो द ग्राउंड लेवल किंवा ठिकाणी काय असतात जे काही त्याचा पार्ट आहे तो पार्ट काही पार्ट हा ग्राउंडच्या खाली असेल म्हणजे अर्थ सरफेस मध्ये असेल. आता जो पार्ट ठिकाणी अर्थ सरफेस मध्ये आहे म्हणजे बिलो द ग्राउंड लेवल आहे त्या केसमध्ये काय असेल बघा तर त्या केसमध्ये तो रोट होईल. काय होईल रोट म्हणजे काय त्याचे मेकॅनिकल स्ट्रेंथ कमी होईल तो या ठिकाणी काय होईल तर वाळवी लागेल त्याला सोप्या भाषेमध्ये त्याला वाळवी लागेल आणि वाळवी लागल्याच्या कारणामुळे त्याच्या ठिकाणी फाउंडेशनचं फेलर होईल. आता ही वाळवी लागू नये म्हणून आपण काय करतो तर प्रिझर्वेटिव्ह कंपाऊंड त्या केसमध्ये काय त्याला इम्प्रिंट करतो. फॉर एक्झाम्पल कोणता असेल तर क्रिओसोट ऑइल असेल कोणता क्रिओसोट ऑइलच्या माध्यमातून त्याला काय करतो आपण प्रिझर्वेटिव्ह कंपाऊंडच्या माध्यमातून त्याला काय करतो इम्प्रेग्नेट करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून जी त्याची काही लाईफ आहे ती लाईफ काय होईल थोडीशी एक्सटेंड होईल. फॉर एक्झाम्पल त्याचा उपयोग आपण करूया किती तर जनरली 20 ते 25 त्याची काय असते तर लाईफ असते. पण ज्यावेळेस आपण क्रिओसोट ऑइल यूज करूया त्या केसमध्ये जी काही वुडन पोलची लाईफ आहे ती लाईफ एकाने अप्रॉक्सिमेटली 25 ते 30 वर्षापर्यंत चालते. हा याच्यामधला महत्वाचा पॅरामीटर आहे वुडन पोलच्या केस मधला. यांचं जे काय व्होल्टेजची रेटिंग आहे ती व्होल्टेज आपण जर 20 kV जास्त यूज करायला गेलो तर त्याचा आपण उपयोग करू शकत नाहीये. म्हणजे अगेन्स्ट ड्रॉबॅक काय आहे तर इट इज ओनली यूज बिलो द 20 kV व्होल्टेज कुठं तर 20 kV व्होल्टेजच्या कमीला यूज करायचा. अगेन्स्ट जो काही स्पॅन आहे तो स्पॅन कसा आहे तर ओनली 50 मीटर पर्यंत त्याचा उपयोग करू शकतो. या केसमध्ये याचे मेकॅनिकल स्ट्रेंथ सुद्धा कमी आहे आणि त्याचबरोबर याला आपल्याला पिरियोडिक इन्स्पेक्शनची गरज आहे त्याला आपण कंटिन्युअस इन्स्पेक्शन म्हणतो. हे काय त्याचे मेजर ड्रॉबॅक आहेत कुणाचे तर या ठिकाणी वुडन पोलचे काहीसे ड्रॉबॅक आहेत. हे ड्रॉबॅक याच्यामध्ये लक्षात ठेवायचे आहेत. महत्वाचा कोणता तर लेस मेकॅनिकल स्ट्रेंथ आहे आणि रिक्वायर्ड पिरियोडिक इन्स्पेक्शन आहे. याला आपण फक्त 20 kV पण यूज करतो. लाईफ स्पॅन आहे किती 20 ते 25 इयर. या ठिकाणी आपण काय करतो जे काही ऑर्डर टू प्रिव्हेंट द रोट बिलो द ग्राउंड लेवल आपण प्रिझर्वेटिव्ह कंपाऊंड काय करतो त्याला इम्प्रिंट करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तो रोट होऊ नये. आणि ह्या रोट होऊ नये आपण जर या ठिकाणी क्रिओसोट ऑइल यूज केला तर यामुळे त्याची लाईफ आहे लाईफ किती बघा 25 ते 30 इयर पर्यंतची काय होते तर लाईफ या ठिकाणी अशा पद्धतीने असू शकते. हा काय तर वुडन पोलचा काही महत्वाचा पार्ट आहे. याचं स्ट्रक्चर आपण पाहिलं सिंगल पोल डबल पोल याच्यामध्ये हा एच टाईपचा आहे आणि हा काय तर एस टाईपचा आहे. म्हणजे हा ए शेपचा आहे आणि हा काय तर एच शेपचा आहे. पुढे जाऊया आपण आणि स्टील पोल बद्दल डिस्कस करूया.
आता वुडन पोलचा ड्रॉबॅक काय, त्याची मेकॅनिकल स्ट्रेंथ कशी आहे तर कमी आहे. अगेन त्याला आपल्याला पिरियडिक इन्स्पेक्शन करायला लागतंय. त्याला आपण 20 kVA असतील यूज करू शकत नाहीये. जर मला 33 kVA सप्लाय यूज करायचं त्या केसमध्ये आपण काय करूया तर स्टील पोलचा उपयोग करण्याचा प्रयत्न करूया. अगेन स्टील पोल जो काय आहे त्याची स्ट्रेंथ कशी जास्त आहे कम्पेअर टू द वुडन पोल. अगेन स्टीलची कॉस्ट या ठिकाणी जास्त आहे कम्पेअर टू द वुडन पोल, बट याची मेकॅनिकल स्ट्रेंथ कशी आहे चांगली आहे आणि हा हाय व्होल्टेज कॅरी करू शकतो ऍज कम्पेअर टू द वुडन पोल. म्हणून आपण काय करतो तर स्टील पोलचा यूज करतो. दे आर यूज फॉर द सिस्टम व्होल्टेज अप टू 33 kV इन अ लो अँड हाय व्होल्टेज डिफरेंशियल सिस्टम. When compared to the wooden pole, steel pole have the advantage like light in weight असेल हे advantage आहे, long life आहे हे या ठिकाणी advantage आहे आणि greater mechanical strength हे त्याचं काय तर advantage आहे. These are used for the longer span. याचा स्पॅन किती आहे बघा तर 50 मीटर पासून 80 मीटर पर्यंत. म्हणजे याचा स्पॅन या ठिकाणी महत्वाचा आहे. 50 मीटर पासून 80 मीटर यूज करू शकतो. म्हणजे ऍक्च्युअली फॉर एक्झाम्पल हा एक पोल आहे इथं स्टीलचा, हा एक पोल आहे इथे स्टीलचा. या दोघांच्या मध्ये काय डिस्टन्स केलं बघा तर 50 मीटर पासून 80 मीटर पण असू शकतं. हायला काय म्हणतो आपण तर स्पॅन असं म्हणतो. These are the costlier than the wooden pole and RCC pole. आता वुडन पोल पेक्षा आणि RCC पोल हे कसे कॉस्टली आहेत. All steel support should be well galvanized and have a life of at least 30 years. म्हणजे काय स्टील पोल आहेत या स्टील पोल आपण काय करतो तर गॅल्वनायझेशन करतो, म्हणजे काय करतो पेंटिंग करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून त्याचं करोजन होऊ नये म्हणून. मग याच्यामध्ये आपण काय पाहतो तर याच्यामध्ये 3 टाइप पाहतो. एक असेल रेल पोल, दुसरा असेल ट्युब्युलर पोल आणि थर्ड असेल रोल्ड स्टील जॉईंट्स. कोणता रोल्ड स्टील जॉईंट्स. मग याच्यामधला ट्युब्युलर पोल आहे याचा क्रॉस एरिया कसा आहे बघा तर या ठिकाणी सर्कल सारखा आहे किंवा राऊंड सर्कल आहे. या ठिकाणी हा रेल पोल आहे. याचा पर्पज काय रेल पोल का म्हणायचा कारण हा रेल्वेच्या ट्रॅक सारखा दिसतो म्हणजे आपण काय म्हणतो तर रेल पोल असं म्हणतो. या ठिकाणी रोल्ड स्टील जॉईंट्स आहेत. या ठिकाणी हा आई सारखा म्हणजे आई हा काय त्याचा क्रॉस एरिया म्हणजे ह्याचा शेप कसा आहे तर आई सारखा आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायच्या. मग ट्युब्युलर पोल काय महत्वाचं आहे. दिस पोल हॅव द राऊंड क्रॉस सेक्शन एरिया. कसा आहे राऊंड आहे हा जो ट्युब्युलर पोल. याची हाईट किती आहे याची हाईट आहे 9 पासून 11 मीटर पर्यंत याची लेंथ आहे. Are used for the distribution purpose in a city areas to give the good outlook. Rail pole, these pole have the shapes like a railway track. हा रेल्वे ट्रॅक सारखा म्हणाला आपण काय म्हणतो रेल पोल असं म्हणतो. त्यानंतर these pole have the height of 11 पासून 13 मीटर पर्यंतची काय तर हाईट आहे. And are used for the transmission of electric power from the 11 kV to the 33 kV. रोल्ड स्टील जॉईंट्स हे जे काय पोल आहेत किंवा जट शेप पोल आहेत ह्याचा काय शेप आहे शेप कसा आहे तर या ठिकाणी आई सारखा आहे म्हणजे प्रश्न कसा आहे तर आई सारखा आहे. नंतर आपण पाहतो काय तर कॉन्क्रीट पोल्स तर आपण म्हणतो काय तर RCC पोल म्हणजे काय तर रिइन्फोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट पोल. आता रिइन्फोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट पोलची स्ट्रेंथ कशी आहे तर चांगली आहे. पण याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जो काय मेन ड्रॉबॅक आहे तो कोणता आहे की हा जो काय पोल आहे तो पोल कसा आहे तर वेट न जास्त आहे आणि वेट न जास्त असल्याच्या कारणामुळे याला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी काय लागणारी कॉस्ट कशी आहे तर जास्त आहे. म्हणजे ऍक्च्युली जे काय RCC पोल आहे त्या RCC पोलचा आपण स्पॅनसाठी उपयोग करतो कुठून कुठपर्यंत तर जनरली 80 मीटर पासून 200 मीटर पर्यंत आपण स्पॅन घेऊ शकतो. कुठून कुठपर्यंत तर 80 मीटर पासून 200 मीटर पर्यंत आपण स्पॅन घेऊ शकतो. पण याचा सर्वात मोठा ड्रॉबॅक हा आहे की याला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी लागणारी कॉस्ट कशी आहे तर हाय कॉस्ट आहे. कशी आहे कॉस्ट तर हाय हा सर्वात मोठा ड्रॉबॅक आहे. Reinforced concrete pole have become very popular as a line support in recent years. They have the greater mechanical strength. याची लाईफ लॉंगर आहे अँड परमिट लॉंगर स्पॅन दॅन द स्टील पोल. स्टील पोलचा होता किती 50 पासून 80 पर्यंत म्हणजे या केसमध्ये आपल्याला लॉंगर स्पॅन भेटतोय का तर लॉंगर स्पॅन भेटतोय. Moreover, they give the good outlook, require little maintenance and have the good insulating properties. Again, याचा आउटलुक गुड आहे. या ठिकाणी याचा मेंटेनन्स कमी आहे आणि या ठिकाणी इन्सुलेटिंग प्रॉपर्टी काय करतो हा स्वतःही देण्याचा प्रयत्न करतोय. द मॅक्झिमम परमिसिबल स्पॅन फॉर RCC पोल इज 18 पासून 100 पर्यंत. म्हणजे ऍक्च्युअली जो काय मॅक्झिमम परमिसिबल स्पॅन आहे याचा असू शकतो किती आहे तर 80 पासून 100 पर्यंत. दॅट इज 80 आणि 100च्या मध्ये आहे. म्हणजे ऍक्च्युअली हा काय तर मॅक्झिमम परमिसिबल स्पॅन आहे. ऍक्च्युअली याचा उपयोग आपण कुठे कुठे शकतो तर 80 मीटर पासून 200 मीटर पर्यंत आपण यूज करू शकतो. म्हणजे ही काय तर स्पॅनची लेंथ आहे. यामध्ये स्पॅन लेंथ असू शकते किती तर 80 पासून 100 असेल, 80 पासून 150 पर्यंत असेल, 80 पासून 140 असेल. आपण कोणता पोल यूज करूया तर RCC पोल यूज करूया.
The main difficulty with the use of these types of the electric pole is the high cost of the transport owing to their heavy weight. म्हणजे सर्वात मोठी डिफिकल्टी हीच आहे की यांचं वेट कसं आहे तर जास्त आहे, याला ट्रान्सपोर्ट लागणे कॉस्ट कसं जास्त आहे. Therefore such poles are often manufactured at the site in order to avoid the heavy cost of transportation. म्हणून हे जे काय पोल आहे ते या पोलचं कन्स्ट्रक्शन आपण जिथं करतो की आपल्याला जिथं याची रिक्वायरमेंट आहे म्हणजे जिथं आपली साईट चालू आहे त्या ठिकाणी काय करतो या पोलला कन्स्ट्रक्ट करण्याचा प्रयत्न करतो. अच्छा, याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे तर हेवी कन्स्ट्रक्शन आहे, याचं वेट कसं आहे तर काय जास्त आहे, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कसं लागतं जास्त लागतंय. याला आपल्याला काय करायचं आहे वेट कमी करायचं आहे. आपण काय यूज करतो तर पीसीसी पोल यूज करतो. आता पीसीसी पोल म्हणजे कोणते तर प्रीस्ट्रेस्ड कॉन्क्रीट पोल्स. कोणते प्रीस्ट्रेस्ड कॉन्क्रीट पोल आपण काय करतो आरसीच्या ठिकाणी यूज करतो, जे त्या ठिकाणी लाईट इन वेट आहेत ऍज कम्पेअर्ड टू द आरसीसी पोल. आणि याचा उपयोग आपण करतो कुठपर्यंत 11 के पर्यंत करतो. म्हणजे द पीसीसी पोल आर मोस्टली यूज अप टू द और फॉर 11 केव्ही लाईन्स. हे काय तर महत्वाचे पॅरामीटर आहेत. म्हणजे आरसीसीचा ड्रॉबॅक काय तर याचं वेट कसं आहे तर जास्त आहे. आपण काय करतो प्रीस्ट्रेस्ड कॉन्क्रीट, प्रीस्ट्रेस्ड सिमेंट कॉन्क्रीट पोल म्हणा याचा उपयोग करतो. मग आरसीसी आणि पीसीसी याच्यामध्ये डिफरन्स आहे. आरसीसी म्हणजे काय तर रिइन्फोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट, पीसीसी म्हणजे काय तर प्रीस्ट्रेस्ड सिमेंट कॉन्क्रीट. हे काय दोघांमधला मेजर डिफरन्स आहे. हा डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे. याचा उपयोग आपण कुठे करतो तर 11 केव्हीच्या लाईन पर्यंत करतो किंवा त्या लाईनला करण्याचा प्रयत्न करतो. आता याच्यामध्ये बघा एक सिंगल सर्किट आहे आणि एक डबल सर्किट आहे. आता हे जे काय पोल आहे तर ह्या पोल मध्ये बघा आपल्याला काय दिसतात तर अशा पद्धतीचे होल दिसतात. हे काय तर आपल्याला अशा पद्धतीचे होल्स आहेत. हे काय बघा तर होल्स आहेत. आता ह्या होलचा पर्पज काय तर याचं वेट कसं आहे तर जास्त आवडले कारण हा हेवी इन वेट आहे, हा हेवी इन वेट आहे. जर आपण अशा परिस्थितीमध्ये ब्लॉकेज केले किंवा होल्स निर्माण केले तर याचा पर्पज काय तर याचा पर्पज हा आहे की याचा वेट तर कमी होईलच, पण जर आपल्याला या पोलवरती क्लाइम्बिंग करायचं असेल तर आपण काय करतो याच्यावरती क्लाइम्बिंग इझिली करू शकतो. हे काय तर दोन या ठिकाणी पर्पज आहेत. एक तर हे होल्स केल्यामुळे याचा जो काही वेट आहे तो वेट त्या ठिकाणी कमी होईल, त्याचबरोबर हे क्लाइम्बिंगच्या साठी सुद्धा काय होईल आपल्याला मदतीचं होईल. म्हणजे आपण इझिली क्लाइम्ब करू शकतो. हे काय तर दोन ऍडव्हान्टेज सिंगल सर्किट आणि डबल सर्किट. सिंगल सर्किट मध्ये काय असेल तर 3 फेजची लाईन असेल, डबल सर्किट मध्ये काय असेल तर आपल्याकडे 2 3 फेजच्या काय असतील तर लाईन असतील. मग या केस मध्ये काय असेल आपल्याकडे डबल सर्किटच्या केस मध्ये आपल्याला जे काही कंटिन्युअस सप्लाय ती कसं राहील तर चांगली राहील. या ठिकाणी जर एखादी सर्किट जर काही फॉल्टी झालं फेल झालं तर आपण दुसऱ्या सर्किट पासून काय होऊ शकतो या ठिकाणी सप्लायची कंटिन्यू चालू ठेवते. हे आपल्याला काय तर ऍडव्हान्टेज आहे. ऍट द लास्ट आपल्याकडे लॅटाइस स्टील टावर. These tower are robust in construction. They can be used for the span 300 or above. म्हणजे या ठिकाणी जी काय स्पॅनची लेंथ आहे ती 300 मीटर पेक्षा कशी असते बघा तर जास्त असते. याचा उपयोग आपण कुठे करतो तर ट्रान्समिशन ऑफ पॉवर अबव द 66 केव्ही अँड आर मोर यूज फॉर द व्हॅलीज असतील, रेल्वे लाईन असतील, रिव्हर्स असतील, या केस आपण काय त्याचा उपयोग करतो. दे आर मेकॅनिकली व्हेरी स्ट्रॉंग. कसे आहेत तर व्हेरी स्ट्रॉंग आहेत अँड हॅव अ लॉंगर लाईफ दॅन द स्टील पोल. स्टील पोल पेक्षा लाईफ कशी बघा जास्त आहे. They are capable of withstanding the most severe climate condition and cannot be destroyed for the forest fire. म्हणजे जे काय मोस्ट डेंजरस क्लायमेट कंडिशन असेल त्याला विस्टँड करायला, त्याचबरोबर फॉरेस्ट जर फायर झाला, जंगलात जरी आग लागली तरी याच्यावरती कोणत्याही पद्धतीचा इम्पॅक्ट होणार नाहीये. म्हणजे एवढा हा काय तर मेकॅनिकली स्ट्रॉंग आहे. फिगर ए शोज द सिंगल सर्किट टावर. आता फिगर आपल्याकडे दाखवलेली आहे. कोणती फिगर ए तर फिगर ए आपल्याकडे दाखवलेली आहे सिंगल सर्किट टावर. तर या सिंगल सर्किट टावर मध्ये आपण थोडंसं एकाने कॉस्टचं ऍडिशन केलं, थोडंसं आपण मोर ऍडिशन केलं तर या केस मध्ये काय भेटतं बघा तर डबल सर्किटची लाईन भेटते. म्हणजे हे सिंगल सर्किटची लाईन आहे का हो सिंगल सर्किट लाईन आहे. जर याच्यामध्ये आपण फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये जर आपण थोडेसे क्रॉसम वाढवले 3 क्रॉसम वाढवले आणि जर आपण थोडीशी हाईट वाढवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला काय भेटेल या ठिकाणी तर आपल्याला डबल सर्किटची लाईन भेटेल. म्हणजे डबल सर्किटचा ऍडव्हान्टेज का त्याच्यामध्ये कंटिन्युटी ऑफ सप्लाय राहते. काय राहते तर सप्लायची कंटिन्युटी राहते. हा काय तर मेन ऍडव्हान्टेज आहे ते दाखवलेला आहे. हायवर ऍट द मॉडरेट ऍडिशन ऑफ द कॉस्ट. म्हणजे आपण थोडीशी कॉस्ट याच्यामध्ये ऍड केले तर डबल सर्किट टावर कॅन बी प्रोव्हाइडेड ॲज अ प्रेझेंटेड इन फिगर बी. The double circuit has the benefit that ensure the continuity of the supply. In a situation there is a breakdown of the one circuit, the continuity of the supply can be kept by the other circuit. म्हणजे डबल सर्किटच्या ठिकाणी ऍडव्हान्टेज काय आहे त्या ठिकाणी सप्लायची कंटिन्युटी राहते. म्हणजे सप्लायची काय राहते बघा रिलायबिलिटी राहते. सप्लाय या ठिकाणी कंटिन्युअस राहतोय. जर एखादं सर्किट फेल झालं तर हे डबल सर्किटचं काय तर
ऍडव्हान्टेज आहे. याच्यामध्ये जर आपण थोडीशी कॉस्ट याच्यामध्ये ऍड केली तर आपल्याला काय भेटतं, डबल सर्किटची लाईन भेटते. या ठिकाणी एक सिंगल सर्किट लाईन आहे, त्यामध्ये 3 फेस आहेत. याच्यामध्ये किती येतं, हे 3 झाले आणि दुसरे 3 झाले, म्हणजे याच्यामध्ये 6 फेस आहेत. फक्त याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला थोडेसे क्रॉस आर्मचे काय करायचं, ऍडिशन करायचे आहे. आणि या ठिकाणी काय असेल तर कंडक्टरची कॉस्ट फक्त एवढंच आहे. आणि याची हाईट आणि याची हाईट त्याच्यामध्ये थोडंसं कंपॅरिझन आहे. जर सिंगल सर्किटची हाईट किती आहे बघा, तर 25.3 मीटर आहे आणि डबल च्या केसमध्ये किती तर 28 मीटर आहे. म्हणजे आपल्याला थोडीशी हाईट फक्त करावी लागेल, इनक्रीज करावी लागेल. हा दोघांना डिफरन्स आहे. The steel tower are divided into 2 types. त्याच्यामध्ये कोणते येतात, तर tangent tower and deviation tower. आता tangent tower are used for the straight run of the line and up to 2 degree of the deviation from the straight run of the line. म्हणजे जर काय टॅन्जंट टावर आहे तर याचा उपयोग कुठे करतो, तर स्ट्रेट रनच्या केसमध्ये करतोय. आणि जो काय रनच्या केसमध्ये, लाईनच्या केसमध्ये जो काय अँगल ऑफ डेविएशन आहे तो किती असेल, तर जनरली 2 डिग्री पेक्षा कमी असला आपण करतोय, टॅन्जंट टावर यूज करतो. डेविएशन टावरच्या केसमध्ये फॉर डेविएशन एक्सिडिंग 2 डिग्रीज, म्हणजे जर जो काय अँगल जर 2 डिग्री पेक्षा जास्त असला तर स्पेशल स्टील टावर आर युज्ड आर कॉल्ड ऍज अ डेविएशन टावर. या टावरला आपण काय म्हणतो, तर डेविएशन टावर असं म्हणतो. जेव्हा जो काय ट्रान्समिशन काय डेविएशन आहे, जो काय अँगल जर 2 डिग्री असेल त्या केसमध्ये दिस टावर्स आर युज्ड फॉर द ट्रान्समिशन लाईन चेंजेस इट्स ऍक्शन. कधी तर आपले ऍक्शन चेंज केली तर आपण काय करतो, यूज करतो. आता जे आपण डिस्कस केलं, सिंगल सर्किटसाठी आपण 25.3 मीटर हाईट घेऊया आणि डबल सर्किट आपण काय करूया, लेंथ किती तर 28 मीटर आहे. याही दोन गोष्टींमध्ये महत्त्वाच्या आहेत. मिनिमम क्लिअरन्स बिटवीन द ट्रान्समिशन लाईन अँड कंडक्टर, ट्रान्समिशन लाईन कंडक्टर अँड ग्राउंड. आता मिनिमम क्लिअरन्स हा ट्रान्समिशन लाईनच्या कंडक्टर मध्ये आणि ग्राउंड मध्ये किती असायला पाहिजे, ही गोष्ट आपल्यामध्ये महत्त्वाची आहे. आता मिनिमम क्लिअरन्स आपल्याला कोणी दिला, तर इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 1956 च्या सेक्शन नंबर 77 मध्ये आपल्याला याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. म्हणजे जो काय आपल्याकडे इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 1956 चा याच्या सेक्शन नंबर 77 आता म्हणतो रूल नंबर 77 मध्ये आपल्याला याच्या संबंधी काही माहिती दिलेली आहे. मग जो काही ठिकाणी मिनिमम क्लिअरन्स पाहिजे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे. हा मिनिमम क्लिअरन्स कुठं असेल, तर ग्राउंड मध्ये आणि ट्रान्समिशन लाईनचा लोवेस्ट कंडक्टर याच्यामध्ये क्लिअरन्स किती असायला पाहिजे याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. द क्लिअरन्स बिटवीन द लोवेस्ट कंडक्टर ऑफ द ट्रान्समिशन लाईन अँड ग्राउंड, द ओव्हरहेड लाईन कंडक्टर इन्क्लुडिंग सर्व्हिस लाईन असतील डू नॉट इरेक्टेड अक्रॉस द स्ट्रीट ऍट द हाईट लेस दॅन. आता अक्रॉस द स्ट्रीट म्हणजे फॉर एक्झाम्पल हा रोड आहे, काय तर हा या ठिकाणचा रोड आहे. अक्रॉस म्हणते काय तर या रोडवरून काय करते, तर अशा पद्धतीने काय करते, ट्रान्समिशन लाईन जाण्याचा प्रयत्न करते. म्हणजे हा रोडवरून काय करते, तर अशा पद्धतीने लाईन जाण्याचा प्रयत्न करते. जर ही रोडला क्रॉसिंग करत असेल, रोडच्या वरतून एकाने जात असेल, अक्रॉस द स्ट्रीट म्हणजे काय, तर रोडच्या वरतून जाते. या केसमध्ये काय आहे, तर जो काही ठिकाणी ओव्हरहेड कंडक्टर आहे डू नॉट इरेक्टेड ऍट अ हाईट लेस दॅन, म्हणजे हा जो काही कंडक्टर आहे, हा कंडक्टर याच्यापेक्षा कमी हाईटला आपण त्या ठिकाणी ठेवायचं नाही असं म्हणतात. मग त्या केसमध्ये लो अँड मिडियम व्होल्टेज असतील तर 5.8 मीटर एवढी मिनिमम हाईट पाहिजे. जर हाय व्होल्टेज असेल त्या केसमध्ये पाहिजे तर 6.1 मीटर पाहिजे. म्हणजे अक्रॉस द स्ट्रीट असेल, म्हणजे रोडच्या वरतून जात असेल तर मिनिमम हाईट फॉर लो अँड मिडियम किती पाहिजे, तर 5.8 मीटर पाहिजे. आणि फॉर हाय व्होल्टेज किती पाहिजे, तर 6.1 मीटर पाहिजे. आता हे झालं अक्रॉस द स्ट्रीट. पण व्हॉट अबाउट अलॉंग द स्ट्रीट, आता हे झालं अक्रॉसच्या केस मधला. जर आपण अलॉंगचा विचार केला, म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्याकडे हा काहीसा अशा पद्धतीचा रोड आहे, हा रोड असेल माझ्याकडे आणि जी काय लाईन आहे ती लाईन माझी काय तर अशा पद्धतीने इथून जाते, म्हणजे ही माझ्याकडे लाईन आहे. आता यामध्ये जो काही कंडक्टर असेल, मिनिमम कंडक्टर म्हणजे जो काय खालच्या हाईटचा कंडक्टर आहे सगळ्यात खालचा, त्याच्यामधला आणि ग्राउंडचा क्लिअरन्स किती असायला पाहिजे अलॉंग द स्ट्रीटच्या केसमध्ये, म्हणजे रोडच्या साईडवरून, तर मिनिमम हाईट बिटवीन लो व्होल्टेज अँड मिडियम व्होल्टेज किती पाहिजे, तर 5.5 मीटर पाहिजे. ही मिनिमम एवढी पाहिजे, याच्यापेक्षा जास्त असायला पाहिजे. पण ही मिनिमम आपल्याकडे हाईटचा क्रायटेरिया. हाय व्होल्टेज किती असेल तर 5.8 मीटर असेल, किती तर 5.8 मीटर. म्हणजे जर रोडवरून जात असेल किती, तर 5.8 मीटर ही काय तर लो साठी, आणि अलॉंग द रोड असेल किती, तर 5.5 मीटर असेल. आता हे म्हणजे ऍक्च्युअली जर लाईन ही रोडवरून जात असेल तर त्या केसमध्ये जे काही व्हेकल असेल ते व्हेकल त्याला टच होण्याचे चान्स आहेत. काही व्हेकलची हाईट एकदम खूप जास्त असते, त्या व्हेकलची हाईट जास्त असल्याच्या कारणामुळे त्या ट्रान्समिशन लाईनच्या कंडक्टरला टच होऊ नये म्हणून काय असेल, जर अक्रॉस द रोड असेल म्हणजे रोडच्या वरून जाणारी लाईन असेल तर त्या केसमध्ये आपण हाईट काय करतो, तर हाईट ठेवण्याचा प्रयत्न करतो. बघा इथं 5.8 मीटर आहे लो साठी आणि इथे किती तर 5.5 मीटर आहे. कुठं, तर रोडच्या साईडवरून, रोडच्या सभोवताल, रोडच्या शेजारून जाणारी लाईन आहे त्याच्यामध्ये कसं हाईट कमी आहे, त्याच्यामध्ये काय तर हाईट जास्त आहे. ही गोष्ट याच्यामध्ये महत्वाची आहे. ही झाली अक्रॉस द स्ट्रीट आणि ही झाली अलॉंग द स्ट्रीट. आता द ओव्हरहेड लाईन कंडक्टर इन्क्लुडिंग द सर्व्हिस लाईन असतील डू नॉट इरेक्टेड एल्सवेअर दॅन द अलॉंग द स्ट्रीट ऑर अक्रॉस द स्ट्रीट
ऍट हाईट लेस दॅन. आता याचा अर्थ काय, जे काय ठिकाणी ओव्हरहेड कंडक्टर आहेत मग त्याच्यामध्ये सर्व्हिस लाईनचे कंडक्टर असतील, आपण काय म्हणतोय, जे काही ठिकाणी अक्रॉस द स्ट्रीट आहे, अक्रॉस द स्ट्रीट अँड अलॉंग द स्ट्रीट यांना सोडून आपण ज्या वेळेस दुसरीकडे कंडक्टरला प्लेस करण्याचा प्रयत्न करतोय, दुसरीकडे आपली लाईन आहे, म्हणजे अलॉंग द स्ट्रीट आणि अक्रॉस द स्ट्रीट सोडून, रोडच्या शेजारचा भाग आणि रोडवरून जाणारा भाग सोडून बाकी आपण कुठे काही ट्रान्समिशन लाईन ठेवली तर त्या केसमध्ये जे काय मिनिमम क्लिअरन्स पाहिजे तो मिनिमम क्लिअरन्स या व्हॅल्यूच्या कमी नसायला पाहिजे. आता फर्स्ट नंबरची केस आहे, लो आहे, मिडियम आहे आणि हाय व्होल्टेज आहे, अप टू अँड इन्क्लुडिंग 11 केव्ही, म्हणजे 11 केव्ही पर्यंत आणि 11 केव्हीला धरून जर कंडक्टर या ठिकाणी बेअर कंडक्टर असेल, याचा अर्थ कंडक्टर वरती या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे इन्सुलेशन नाही आहे, याचा अर्थ कंडक्टर हा कसा आहे तर ओपन कंडक्टर आहे. या केसमध्ये मिनिमम क्लिअरन्स बिटवीन ग्राउंड अँड लोवेस्ट कंडक्टर किती पाहिजे तर 4.6 मीटर पाहिजे. किती 4.6 मीटर पाहिजे. आता सेकंड नंबरची केस आहे, इफ लोस लाईन आहे, मिडियम व्होल्टेज आहे, हाय व्होल्टेज लाईन आहे, अप टू अँड इन्क्लुडिंग 11 केव्ही, जर कंडक्टरला आपण इन्सुलेशन प्रोव्हाइड केलं असेल, म्हणजेच कंडक्टर हा जर इन्सुलेटर असेल तर त्या केसमध्ये मिनिमम क्लिअरन्स किती पाहिजे तर 4 मीटरचा पाहिजे. कितीचा 4 मीटरचा पाहिजे. आता थर्ड नंबरची केस आहे, हाय व्होल्टेजची लाईन आहे अबो 11 केव्ही, म्हणजे लाईन कशी आहे तर हाय व्होल्टेज आहे, 11 केव्ही पेक्षा जास्तची लाईन आहे. या केसमध्ये मिनिमम क्लिअरन्स किती पाहिजे तर 5.2 मीटरचा पाहिजे. कितीचा 5.2 मीटरचा. आता हे सर्व कुठं आहे तर जे काही या ठिकाणी अलॉंग द स्ट्रीट आणि अक्रॉस द स्ट्रीट सोडून आपण बाकी कुठे या ठिकाणी याचा विचार करूया, म्हणजे हे काय त्या ठिकाणी अदर प्लेसेस आहेत. कुठं तर अदर प्लेसेस, कुणाच्या सोडून जे काय अलॉंग द स्ट्रीट आहेत आणि अक्रॉस द स्ट्रीट आहेत, म्हणजे रोडचा पार्ट सोडून बाकीकडे असणाऱ्या लाईन वरती हा काय तर क्रायटेरिया या ठिकाणी अप्लिकेबल आहे. एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन कसे, जो काय आपल्याकडे जो काय मिनिमम क्लिअरन्स किती तर 5.2 मीटर प्लस 0.2 मीटर फॉर 33 केव्ही, म्हणजे या केसमध्ये आपण काय करतोय बघा, जे काय हाय व्होल्टेजच्या लाईन आहेत त्या हाय व्होल्टेजच्या लाईनचा मिनिमम ग्राउंड क्लिअरन्स किती पाहिजे तर 5.2 मीटर पाहिजे. हा कुणासाठी आहे तर रोड सोडून बाकी इतरत्र ठिकाणी असणाऱ्या लाईनसाठी आहे. पण जर आपण रोडचा विचार केला आणि जर आपण एक्स्ट्रा हाय व्होल्टेज लाईनचा विचार केला, म्हणजे अलॉंग द स्ट्रीट और अक्रॉस द स्ट्रीट, जर माझ्याकडे एक्स्ट्रा हाय व्होल्टेज लाईन असेल तर त्या केसमध्ये मिनिमम क्लिअरन्स किती पाहिजे मला तर मिनिमम क्लिअरन्स हा 6.1 मीटरचा पाहिजे. कितीचा 6.1 मीटरचा पाहिजे. पण जर रोड सोडून जर दुसऱ्या ठिकाणी आपल्याकडे असेल तर एक्स्ट्रा हाय व्होल्टेज लाईन साठी मिनिमम क्लिअरन्स हा 5.2 मीटरचा पाहिजे. हा याच्यामधला महत्वाचा पार्ट आहे. आणि याच्यामध्ये जर आपण प्रत्येक 33 कधी काय यूज करायचा तर प्रत्येक 33 कधी आपण 0.3 मीटर काय करायचं यामध्ये ऍड करण्याचा प्रयत्न करायचा. द मिनिमम क्लिअरन्स अलॉंग ऑर द अक्रॉस द एनी स्ट्रीट शुड नॉट बी लेस दॅन द 6.1 मीटर. आता या ठिकाणी हा जो काय पॉइंट दिलाय हा पॉइंट सर्वात महत्वाचा आहे. कोणता तर या ठिकाणी मिनिमम क्लिअरन्स अलॉंग द लाईन और अक्रॉस द एनी स्ट्रीट शुड नॉट बी लेस दॅन द 6.1 मीटर. जनरली याच्यावरती एक्झामला आपल्याला क्वेश्चन विचारलेला असतो. कुणावरती तर याच्यावरती आपल्याला क्वेश्चन असतो मिनिमम क्लिअरन्स हा एक्स्ट्रा हाय व्होल्टेज साठी किती पाहिजे, कुणासाठी तर अलॉंग द स्ट्रीट असेल किंवा अक्रॉस स्ट्रीट किती तर 6.1 मीटर. पण हा जो काय वरचा दिलेला आहे की ते 5.2 मीटर हा कोणासाठी आहे तर अगेन एक्स्ट्रा हाय व्होल्टेज लाईन साठीच आहे. म्हणजे लाईन जर 11 केव्ही पेक्षा जास्त असेल तर मिनिमम क्लिअरन्स हा 5.2 असेल आणि प्रत्येक पुढच्या 11 केव्ही साठी किती असेल तर त्याच्यामध्ये 0.3 ऍड करण्याचा प्रयत्न करा. मग हा जो काय आपण क्लिअरन्स पाहिला या क्लिअरन्सला आपण लक्षात कसं ठेवायचं यासाठी एक ट्रिक असते. त्याला आपण काय म्हणतो तर ग्राउंड क्लिअरन्स म्हणतो. काय म्हणतो तर ग्राउंड क्लिअरन्स किती असायला पाहिजे. तो ग्राउंड क्लिअरन्स आपण काय करतो तर या ट्रिकच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करतो. दॅट इज द ग्राउंड क्लिअरन्स GC इज इक्वल टू 5.182 प्लस 0.305 इंटू आपण काय करतो के ने याला मल्टिप्लाय करण्याचा प्रयत्न करतो. वेअर के इज इक्वल टू काय आहे तर व्होल्टेज कशामध्ये आहे तर इथलं केव्ही मध्ये आहे. मायनसच्या ठिकाणी 33 केव्ही असेल डिवाइड बाय काय असेल बघा 33 केव्ही असेल. ही काय त्या ठिकाणी के ची व्हॅल्यू आहे. म्हणजे याच्यामध्ये सर्व व्हॅल्यू कशामध्ये ठेवायची तर केव्ही मध्ये ठेवायचा. हा ठिकाणी महत्वाचा फॉर्म्युला आहे. म्हणजे ऍक्च्युअली आपण काय करतोय काय ट्रिकचा विचार करतो आणि या ट्रिकच्या माध्यमातून आपल्याला ग्राउंड क्लिअरन्स हा कॅल्क्युलेट करता येतो या फॉर्म्युल्याच्या माध्यमातून. आता इथे 5.182 आहे म्हणजे अप्रॉक्सिमेट किती आहे तर हा अप्रॉक्सिमेट आपल्याला किती 5.2 आहे. किती आहे तर 5.2 आहे. म्हणजे मिनिमम क्लिअरन्स फॉर द हाय व्होल्टेज लाईन किती आहे तर 5.2 आहे
आता प्रत्येक 33 केव्ही साठी तिथून पुढच्या काय करायचा तर 0.3 याच्यामध्ये ऍड करण्याचा प्रयत्न करायचा. एक बेसिक गोष्ट आपण आताच पाहिले, कुठे पाहिले तर या ठिकाणी पाहिले. 5.2 हा मिनिमम क्लिअरन्स आहे कोणासाठी तर हाय व्होल्टेजच्या लाईनसाठी. प्रत्येक 33 साठी काय करा तर 0.3 ऍड करण्याचा प्रयत्न करा. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एक चार्ट दिला आहे इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 1956 च्या रूल नंबर 77 मध्ये 4 नंबर मध्ये हा पार्ट दिला आहे. काय याच्यामध्ये तर व्होल्टेजची लेवल आहे आणि ग्राउंड क्लिअरन्स आहे कशामध्ये मीटर मध्ये. फॉर एक्झाम्पल लेस दॅन 33 कसं किती बघा तर 5.2 हा काय तर फिक्स आहे. आता या ठिकाणी 66 केव्ही जर आपण घेतला तर 66 केव्ही साठी काय करा मिनिमम किती आहे तर 5.2 आहे. आता 33 केव्ही पासून पुढे प्रत्येक 33 साठी काय करा तर 0.3 ऍड करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे 5.2 आहे का हो 5.2 आहे. आता आपण 66 ला जातोय म्हणजे या ठिकाणी काय करा तर या ठिकाणी सिम्पली लिहा आपल्याकडे किती आहे. फॉर एक्झाम्पल 33 केव्ही आहे आपण काय करू असं अज्युम करूया. यासाठी किती आहे तर 5.2 मीटर आहे. आता या ठिकाणी आपण जर 66 केव्हीचा विचार केला तर यातून इथं किती 33 केव्ही वाढला का हो 1 वाढला. म्हणजे याच्यामध्ये काय करा सिम्पली 0.3 ऍड करण्याचा प्रयत्न करा. मग या ठिकाणी किती होईल सिम्पली तर या ठिकाणी आपल्याला होईल 5.5 मीटर होईल का. यस किती होईल त्याच्यामध्ये आपल्याला 5.5 मीटर भेटेल का तर यस 5 पॉईंट आपल्याकडे 5 मीटर भेटेल. आता यासाठी आपण काय करूया तर इथं आपल्याकडे किती 132 आहे. किती आहे तर 132 केव्ही आहे. म्हणजे या 33 पासून आपण कितीला गेलो तर 132 ला गेलो. म्हणजे त्यामध्ये किती 33 ऍड करावं लागतील 33 एक 33 33 दोन्ही 66 33 एक 99 आणि पुढे काय जाईल तर 132 जाईल. म्हणजे ऍक्च्युअली आपल्याकडे 33 केव्ही होता मला 132 कडे जायचा. मी काय केले 3 33 केव्ही ऍड केले. म्हणजे या ठिकाणी काय होईल तर याला आपल्याला 3 ना मल्टिप्लाय करायला लागेल कोणाला तर 0.3 ला आणि त्याला ऍड करायला लागेल कुठे तर 5.2 मध्ये ऍड करायला लागेल. देअरफॉर याकडे आन्सर किती येईल तर 9 आणि 5.2 म्हणजे इक्वल टू 6.1 मीटर हा काय येईल तर आपल्याकडे 132 केव्हीसाठी आपल्याला असणारा ग्राउंड क्लिअरन्स किती 132 साठी आपण काय करायचं अशा पद्धतीने ग्राउंड क्लिअरन्स कॅल्क्युलेट करायचा. हा काय तर अगेन अप्रॉक्सिमेट रिझल्ट आहे. कसा आहे अप्रॉक्सिमेट रिझल्ट आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता या ठिकाणी आपल्याला एक रेफरन्स चार्ट दिलेला आहे. याच्यामध्ये लाईन व्होल्टेज आहे या ठिकाणी क्लिअरन्स टू द ग्राउंड आहे अक्रॉस द स्ट्रीट आहे आणि अलॉंग द स्ट्रीट आहे. याच्यामध्ये ऑदर एरिया पण दिलेला आहे. म्हणजे हा काय तर अक्रॉस द स्ट्रीट म्हणजे काय तर रोडच्या वरून जाणारा हा काय तर अलॉंग द स्ट्रीट म्हणजे काय तर रोडच्या साइडवरून जाणारी ही काय तर लाईन आहे. आणि अदर एरिया म्हणजे रोड सोडून बाकीच्या ठिकाणी आपल्याकडे क्लिअरन्स कसा असेल हा एक आपल्याकडे चार्ट दिला आहे. आता लाईन व्होल्टेज आहे किती 0.4 केव्ही आहे 11 केव्ही आहे 33 केव्ही आहे 66 केव्ही आहे 132 केव्ही आहे आणि 220 आणि या ठिकाणी 400 केव्ही आहे. अशा पद्धतीचे व्होल्टेज आहेत. आता जे काय आपण लो असेल मिडियम असेल आता अक्रॉस द स्ट्रीट आपण एक फॉर्म्युला पाहिला किंवा आपण एक व्हॅल्यू पाहिली कोणते तर अक्रॉस द स्ट्रीट असेल और अलॉंग द स्ट्रीट असेल तर या केसमध्ये मिनिमम क्लिअरन्स आपण वेरियस ठिकाणी व्हॅल्यू पाहिला. अक्रॉसच्या केसमध्ये म्हणजे काय तर रोडच्या वरून जाते मिनिमम क्लिअरन्स किती पाहिजे फॉर लो अँड मिडियम व्होल्टेज किती पाहिजे तर या ठिकाणी 5.8 पाहिजे. पण जर हाय व्होल्टेजची लाईन असेल व्होल्टेज ग्रेटर दॅन 11 केव्ही असेल तर त्या केसमध्ये आपण काय करायचं तर 6.1 घ्यायचं किती 6.1. आता अक्रॉस द स्ट्रीट मध्ये आपण काय पाहतो तर लो व्होल्टेजची लाईन आहे मिडियम व्होल्टेजची लाईन आहे इन्क्लुडिंग 11 केव्ही म्हणजे 11 केव्ही जरी असेल तर त्या केसमध्ये आपण काय करायचं 5.8 हे काय करायचं मिनिमम क्लिअरन्स घ्यायचा. आता इथं कितीला 6.1 आला. आता 33 केव्ही पण जास्त किती तर 6.1 येईल. आता अलॉंग द स्ट्रीट म्हणजे रोडच्या साइडवरून आता रोडच्या साइडवरून कोणत्या हायचं किंवा हाय मॅग्निट्यूडचं व्हेकल जाईल का साइडवरून तर नाही ऍक्च्युअली व्हेकल ही कुठून जाईल तर रोडवरून जाईल. म्हणजे रोडवरतीच फक्त आपल्याला कंडक्टरच्या हाईट ठिकाणी जास्त ठेवायला लागेल बाकी ठिकाणी हाईट ही जास्त ठेवण्याची गरज नाही आहे. देअरफॉर आता या ठिकाणी अलॉंग द स्ट्रीट मध्ये आपल्याला जो काय क्लिअरन्स आहे तो क्लिअरन्स कसा असेल तर कमी असेल ऍज कम्पेअर्ड टू द अक्रॉस द स्ट्रीट. मग या केसमध्ये 0.4 केव्ही ची लाईन आहे दॅट इज लो व्होल्टेजची लाईन आहे 5.5 घ्या मिडियमची लाईन आहे 5.5 घ्या. पण जर लाईन ही या ठिकाणी हाय व्होल्टेजची लाईन असेल व्होल्टेज ग्रेटर दॅन 11 केव्ही असेल तर त्या केसमध्ये या ठिकाणी किती येईल तर 5.8 मीटर येईल. किती 5.8 मीटर आहे. आपण हे स्टार्टिंगलाच पाहिलं होतं अक्रॉस द स्ट्रीट आणि अलॉंग द स्ट्रीटच्या केसमध्ये जे काय आपण दाखवतो पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न करतो कुठं आहे आपल्याकडे या केसमध्ये. आता या ठिकाणी किती अक्रॉस द स्ट्रीट आहे अक्रॉस स्ट्रीट मध्ये काय तर रोडच्या वरून 5.8 कोणासाठी लो मिडियम आणि व्होल्टेजसाठी आणि हाय साठी किती 6.1 मीटर. या ठिकाणी काय तर हे अलॉंग द स्ट्रीट आहे काय असेल तर काय 5.5 मीटर असेल आणि 5.8 मीटर असेल. या दोन्ही गोष्टी आपण काय करतो इथे डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. हे झालं अलॉंग द आणि अक्रॉसचं.
आता हे ऑदर रोड सोडून ऑदर ठिकाणी मग हिली एरियाज असेल, बाकी अजून ठिकाणं असतील, तर या केसमध्ये जर कंडक्टर हा ठिकाणी बेअर कंडक्टर असेल म्हणजे जर ओपन कंडक्टर असेल तर मिनिमम किती पाहिजे लो आणि मीडियम साठी आणि इन्क्लुडिंग द 11 केबी किती पाहिजे तर 4.6 पाहिजे. जर कंडक्टर हा इन्सुलेटर असेल किती पाहिजे तर 4 मीटर एकाने पाहिजे मीडियम आणि लो साठी. पण जर एकाने हाय व्होल्टेजची लाईन असेल तर त्या हाय व्होल्टेजच्या लाईन मध्ये आपण काय करतोय 5.2 मीटर हा काय करतो रेफरन्स घेतोय. म्हणजे ऍक्च्युली जो काही अदर एरियाज मध्ये जो काही मिनिमम क्लिअरन्स पाहिजे फॉर हाय व्होल्टेज लाईन अँड फॉर एक्स्ट्रा हाय व्होल्टेज लाईन किती आहे मिनिमम तर 5.2 हा काय तर मिनिमम आहे. म्हणजे 33 केबी साठी किती आहे बघा तर 5.2 मीटर आहे. इथून पुढच्या प्रत्येक 33 साठी काय करायचं तर याच्यामध्ये +3 ऍड करण्याचा प्रयत्न करायचा. आता इथून इकडे जातोय किती जातोय 5.5 ला म्हणजे त्यामध्ये एक 33 ऍड होतोय का हो होतोय. याच्यामध्ये काय करा एक 0.3 ऍड करण्याचा प्रयत्न करा. आता इथून हा पुढे जातोय किती जातोय 132 जातोय म्हणजे याच्यामध्ये 33 पासून 132 जातोय 132 - 33 करा किती येईल 99 येईल. 99 भागिले 3 करा 33 येईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय भेटतं तर आपल्याला याकडे 3 33 करा त्याच्यामध्ये ऍड होतात. म्हणजे या ठिकाणी काय करा 3 × 0.3 करा याला काय करा प्लस करायच्या मध्ये होईल किती 6.1 होईल. आता या 33 पासून जातोय 220 ला कुठे जातोय तर या ठिकाणी 220 ला जातोय. आता याच्यामध्ये कितीचं ऍडिशन होतंय चेक करा. हे ऍडिशन कसं करायचं तर सिम्पली या ठिकाणी K = 220 केबी मायनस 33 केबी डिवाइडेड बाय काय करा 33 केबी करा काय 33 केबी डिवाइड करा याचा आन्सर के कॅल्क्युलेट करा. के ला काय करा 0.3 या ठिकाणी मल्टिप्लाय करा आणि याची व्हॅल्यू काय करा तर याच्यामध्ये ऍड करण्याचा प्रयत्न करा. आपल्याला नक्कीच व्हॅल्यू ते 7.0 च्या आसपास येईल. सिमिलर भाषेमध्ये आपण 8.4 ला काय करू शकतो इथे तसंच आपण करू शकतो. म्हणजे ऍक्च्युली जर व्होल्टेज हे काय असेल 33 केबी जास्त असेल तर त्या केसमध्ये 5.2 हे काय तर मिनिमम व्हॅल्यू आहे मिनिमम क्लिअरन्स आहे. त्याच्यामध्ये काय करा प्रत्येक 33 केबी साठी 0.3 ला ऍड करण्याचा प्रयत्न करा. या गोष्टीमध्ये लक्षात ठेवायच्या आहेत आणि या इम्पॉर्टंट आहेत. सेक्शन 77 इन द इंडियन इलेक्ट्रिसिटी 1956 आता 1956 चा इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल याच्यावर आपल्याला दिलेला माहिती आहे क्लिअरन्स अबोव द ग्राउंड ऑफ द लोवेस्ट कंडक्टर. याच्यामध्ये फर्स्ट आहे नो कंडक्टर ऑफ एन ओव्हरहेड लाईन इन्क्लुडिंग सर्व्हिस लाईन असतील इरेक्टेड अक्रॉस द स्ट्रीट कुठं तर अक्रॉस द स्ट्रीट म्हणजे रोडच्या वरून या ठिकाणी कसा आहे तर लो आणि मिडल किती 5.8 मीटर आहे आणि हाय किती तर 6.1 मीटर आपण पाहिलं. नो कंडक्टर अलॉंग द स्ट्रीट आहे का या ठिकाणी अलॉंग द स्ट्रीट आहे. मग या केसमध्ये किती असेल हाईट बघा फॉर लो अँड मिडियम किती 5.5 मीटर अँड फॉर द हाय व्होल्टेज किती 5.8 मीटर आहे. कोणासाठी तर अलॉंग द स्ट्रीट अँड अक्रॉस द स्ट्रीट. पण जर स्ट्रीट सोडून बाकी ठिकाणी असेल तर या केसमध्ये बघा जर या ठिकाणी लो अँड मिडियम व्होल्टेजची लाईन असेल आणि जर बिअर कंडक्टर असेल तर त्या केसमध्ये 4.6 मीटर म्हणजे हा काय तर ओपन कंडक्टर आहे इन्सुलेटर नाही आहे. जर इन्सुलेटर असेल तर किती आहे तर 4 मीटर आहे किती आहे तर 4.0 मीटर आहे. फॉर द हाय व्होल्टेज लाईन अबोव द 11 केव्ही 5.2 मीटर हे काय तर मिनिमम क्लिअरन्स आहे. फॉर एक्स्ट्रा हाय व्होल्टेज लाईन द क्लिअरन्स अबोव द ग्राउंड शॅल नॉट बी लेस दॅन द 5.2 मीटर plus 0.3 मीटर for every 33,000 volt or part thereby the voltage of the line एक्सवेट 33 केव्ही म्हणजे होईल. म्हणजे याकडे आपण काय करतोय जर 11 केव्ही पेक्षा जास्त व्होल्टेज असेल तर मिनिमम क्लिअरन्स किती पाहिजे तर 5.2 मीटर पाहिजे. आणि याच्यामध्ये आपण 33 केव्ही ऍडिशन केला तर प्रत्येक 33 केव्हीला काय करायचं 0.3 मीटर काय करायचं ऍड करण्याचा प्रयत्न करायचा. नेक्स्ट टाइम provided that the minimum clearance along or across the any street shall not be less than the 6.8 मीटर. म्हणजे या ठिकाणी जो काही मिनिमम क्लिअरन्स असेल कोणाच्या केसमध्ये तर एक्स्ट्रा हाय व्होल्टेजच्या लाईन मध्ये किती असायला पाहिजे तर 6.81 मीटर किती असायला पाहिजे तर 6.1 मीटर असायला पाहिजे. कोणाच्या केसमध्ये आहे तर हा अलॉंग द स्ट्रीट आणि अक्रॉस द स्ट्रीटच्या केस मधला आहे. पण जर 5.2 चा जर आपण या ठिकाणी विचार केला कुठं आहे तो तर 5.2 हा या ठिकाणी आपल्याकडे मिनिमम क्लिअरन्स आहे कुठं तर एक्स्ट्रा हाय व्होल्टेजच्या लाईन मध्ये अदर दॅन द स्ट्रीट. म्हणजे या गोष्टी लक्षात ठेवायचं. आता याच्यावरती आपल्याला महा ट्रान्सकोच्या एक्झामला 2022 ला ठिकाणी क्वेश्चन आला होता. कोणता क्वेश्चन होता तर मिनिमम क्लिअरन्स इन केस ऑफ द एक्स्ट्रा हाय व्होल्टेज लाईन किती पाहिजे असतो तर अदर दॅन स्ट्रीट किती असेल तर 5.2 असेल. पण जर स्ट्रीटला धरून असेल तर किती 6.1 असायला पाहिजे. या क्वेश्चनमध्ये महत्व येतं. याच्यावरती आपल्याला एक्झामला जनरली क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता फर्स्ट क्वेश्चन आपल्या समोर द मिनिमम क्लिअरन्स बिटवीन द 132 केव्ही ट्रान्समिशन लाईन अँड द ग्राउंड इज अबाउट. आता मिनिमम क्लिअरन्स हा 132 केव्हीच्या ट्रान्समिशन किती असेल. फॉर एक्झाम्पल आपण एक फॉर्म्युला पाहिला कोणता तर ग्राउंड क्लिअरन्स इज इक्वल टू
5.182 प्लस 0.305 इंटू या ठिकाणी आपण काय केलं, के लिहिलं. वेअर के इज इक्वल टू काय होतं बघा, तर के इज इक्वल टू सिम्पली होता व्होल्टेज इन केव्ही मायनस काय असेल 33 केव्ही असेल, डिवाइड बाय काय करा, तर 33 केव्ही करा, काय करा, डिवाइड बाय 33 केव्ही करा, सॉल्व करा. 132 मायनस 33 डिवाइड बाय काय करा, 33 करा, आन्सर किती येईल, 3 येईल. किती 3 येईल. आता या ठिकाणी सॉल्व करा. हा 5.182 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 5.2 आहे. किती आहे तर 5.2 आहे. देअरफॉर ग्राउंड क्लिअरन्स इज इक्वल टू 5.2 प्लस 0.305 करा इंटू काय करा, तर 3 करा. 0.3 प्लस इंटू 3 किती 0.9 येईल. 5.2 प्लस 0.9 किती सिम्पली विच इज इक्वल टू 6.1 येईल. किती 6.1. आता 6 पॉईंटच्या नियर अबाउट ऑप्शन आहे का, तर आहे. कोणता, तर ऑप्शन नंबर फर्स्ट आहे. म्हणजे 6.4 हे या केस मध्ये काय असेल बघा, तर करेक्ट आन्सर असेल. कोणतं 6.1. आता इथे आपल्याला व्होल्टेज इन केव्ही दिलं आहे 6.1. 220 साठी किती 7.0, 4 साठी किती 8.8 आणि 8 साठी किती तर 12.4. हे काय तर काढेल वेरियस आपल्याला ग्राउंड क्लिअरन्स दिलेला आहे. तर या गोष्टी आपल्यामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. minimum clearance above the ground of a lowest conductor of an overhead line erected along a street for low and medium voltage as per the Indian electricity rule is. आता या ठिकाणी काय म्हणताय बघा, तर along the street म्हणताय. कुठं, तर along the street. अलॉंग द स्ट्रीट म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल हा आपल्याकडे काय, तर ही स्ट्रीट आहे आपल्याकडे, म्हणजे हा काय, तर फॉर एक्झाम्पल आपल्याकडे रोड आहे. आता रोडच्या समोर काय जर आपल्याला अशा पद्धतीने काय करते, तर आपल्याकडे अशा पद्धतीने लाईन जाण्याचा प्रयत्न करते. आता या केसमध्ये मिनिमम क्लिअरन्स हा किती असायला पाहिजे, तर या केसमध्ये मिनिमम क्लिअरन्स इन केस ऑफ द कोणाच्या केसमध्ये आहे, तर लो अँड मिडियम व्होल्टेज किती असला पाहिजे, तर 5.5 हा लो आणि मिडियम साठी. कोणासाठी, तर हा लो अँड मिडियम साठी. आणि दुसरा कोणता झाला आपल्याकडे, तर दुसरा झाला 5.8 मीटर. हा कोणासाठी, तर फॉर द हाय व्होल्टेज लाईन. कोणासाठी, तर फॉर द हाय व्होल्टेज लाईन. हा झाला कुठे, तर अलॉंग द स्ट्रीट साठी. जर आपण अक्रॉस द स्ट्रीटच्या ठिकाणी विचार करण्याचा प्रयत्न करून राहिलो कुणाचा, तर अक्रॉस द स्ट्रीट. आता त्या अक्रॉस द स्ट्रीट मध्ये आपल्याकडे काय आन्सर येईल, फॉर एक्झाम्पल आपण घेऊया अक्रॉस द स्ट्रीट. या ठिकाणी मी लिहितोय काय, तर अक्रॉस द स्ट्रीट म्हणजे या ठिकाणी स्ट्रीट वरून म्हणजे रोडवरून जाणार लाईनच्या केसमध्ये. फॉर एक्झाम्पल ही लाईन काहीशी आपल्याकडे अशा पद्धतीने या केसमध्ये लो आणि मिडियम साठी किती अप्रॉक्सिमेट 5.8 मीटर हा काय, तर लो आणि मिडियम साठी. आणि हाय साठी किती आहे, तर हाय साठी किती 6.1 मीटर. किती 6.1 मीटर. याही गोष्टी आपल्या याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत आणि इम्पॉर्टंट आहेत इन केस ऑफ द ग्राउंड क्लिअरन्स. ह्या ग्राउंड क्लिअरन्स होते आपल्याला नक्कीच एक्झाम मध्ये, मग ती एईच्या असू द्या किंवा जेईच्या असू द्या, त्याच्यावरती क्वेश्चन हा विचारलेला असतो. आणि तो आपण काय करायचा, याचा कन्सेप्ट आपण काय करायचा, प्रॉपरली काय करायचा, नेहमी रिवाइज करायचा आहे. ऍटलिस्ट 4-5 डेज गेले की आपण काय करायचं, याचा एक चार्ट तयार करायचा, एका पेजवरती या व्हॅल्यू लिहायच्या, याला कसं कॅल्क्युलेट करायचं, कसं लक्षात ठेवायचं. जर बेअर असेल तर आपल्याला काय पाहिजे, तर ग्राउंड क्लिअरन्स हा जास्त पाहिजे. इन्सुलेट असेल कसं पाहिजे, कमी पाहिजे. अगेन मिनिमम क्लिअरन्स कोणासाठी किती पाहिजे, या गोष्टी आपण काय लक्षात ठेवायच्या आहेत. हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. एक्झाम ओरिएंटेड हा काय तर महत्वाचा पार्ट आहे.